पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 रामकृष्ण हरी विठ्ठल हरी केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थं भजे ज्ञानदेवम्. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं. जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं. सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघे. सहजलिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभे. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चित्त झनी जडो देसी. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू,
अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृवर्गांच्या शुभ संकल्पातून संपन्न होत असलेला आपला हा चिंतन सेवेचा प्रवाह, त्या प्रवाहातील चतुर्थ दिवसामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. तुकोबारायांच्या गाथेतील प्रथम क्रमांकाच्या अभंगावर आपण थोडंसं सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तसं चिंतन करतो आहोत. वास्तविक पाहता कालपर्यंत आपण मंगलाचरणाचा जो विचार केलेला आहे, कालपर्यंत आपण तुकोबाराय मन स्थिर व्हावं अशी देवाकडे प्रार्थना का करतात या संबंधानं, देवाला हरी हेच संबोधन तुकोबारायांनी का दिलं या संबंधानं, आणि समचरण या संबंधानं आपण थोडासा विचार कालपर्यंत केलेला आहे. हा हरी आहे कारण भक्ताच्या चित्ताची चोरी करतो, भक्ताच्या सगळ्याच गोष्टीची चोरी करतो, भक्ताला निष्किंचन बनवतो, अकिंचन बनवतो. कशासाठी हो? कारण काल आपण तो विषय पाहिला की हा परमात्मा अकिंचन गोचर आहे. यो दुर्लभो अकिंचन गोचरोन्नी. अकिंचन म्हणजे देवाशिवाय माझं म्हणायला ज्याच्याकडे काहीच नाही, असा जो निका भक्त भेटेल त्याची याला जास्त ओढ आहे. तुकोबारायांनी प्रयाणाच्या अभंगामध्ये खूप गोड प्रमाण दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, देव मला घ्यायला आले वैकुंठाहून, पण कधी आले? तुकोबाराय म्हणतात, तुका देखोनी एकला वैकुंठीहुनी हरी आला. म्हणजे भक्त जोपर्यंत एकटा होत नाही तोपर्यंत देव येत नाही. त्याला माझं म्हणायला देवाशिवाय त्याच्या अंतःकरणात काही नाही. कालही आपण श्लोक पाहिला, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. आता हे जे एकम विषय आहे की नाही, हा देवाकडेही लागतो आणि भक्ताकडेही लागतो. मलाच एकट्याला शरणी असाही अर्थ होईल आणि एकटा होऊन मला शरणी असाही अर्थ. म्हणजे ते कसे करते आता देवाची वाणी आहे बघा ती. पण सांगण्याचा अर्थ असा, म्हणून हा हरी आहे, भक्ताला रिकामं करणारा आहे, मोकळं करणारा आहे. समाकर्षित चित्तवृत्ती धूर्तच समाकर्षित. मधुसूदन सरस्वतीजींनी पंढरी क्षेत्रात पंढरीनाथाचं दर्शन केल्यानंतर एक श्लोक दिलेला आहे, मायात पंथ तटी भीमरथ्या. म्हणजे काबर जायचं नाही तिथं? दिगंबर कोपी तमाल नीला विन्यस्त हस्तोपी नितंब बिंबे धूर्त समाकर्षित चित्तवृत्ती. तिथं एक बसलेला आहे म्हणे देव. कसा आहे तो? म्हणजे तो धूर्त आहे, धूर्त. आणि करतो काय? तर समाकर्षित चित्तवृत्ती, ही भक्ताच्या चित्ताच्या वृत्तीचं अपहरण करतो. तुकोबाराय म्हणतात ना, तेथे नका जाऊ कोणी गेले नाही आले परतुनी. ही पंढरीनाथाची किंबहुना या भगवंताची ही लीलाच आहे. म्हणूनच याला हरी म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, देवा व तुम्ही हरी आहात तर माझ्या या चित्तवृत्तीचं हरण करा, म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे हरी संबोधन दिलेलं आहे. आणि मग तेथे म्हणजे कोठे? कारण रूपे अनंताची अनंत अपार न कळे साचार तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात की ह्याचे अनंत रूप आहेत, त्यातल्या कोणत्या रूपाच्या ठिकाणी वृत्ती राहावी? तर तुकोबारायांनी सांगितलं, देवा समचरण, समदृष्टी, विटेवरी आणि साजिरी, एवढी सगळी लक्षणं एकवटून ज्या स्वरूपाच्या ठिकाणी आलेली आहेत तेथे माझी हरी वृत्ती राहो. तुकोबाराय म्हणतात, देवा तिथं माझी वृत्ती राहावी अशी कृपा करा. मग समचरण हे जे लक्षण भगवंताचं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, हे तटस्थ लक्षणही आहे आणि स्वरूप लक्षणही आहे. याचा कालपर्यंत आपण विचार केला की देवाचं समचरण सांगण्यामध्ये त्याचं समस्वरूप आहे सर्वत्र, तिथं कुठेही विषमता संभवत नाही अशी स्थिती आहे, म्हणून समचरण म्हणतात. आणि दुसरं म्हणजे अन्य कोणत्याही अवतारात देवाचे पाय सम नाहीत, पण पंढरीनाथाच्या अवतारामध्ये मात्र भगवंताचे पाय सम आहेत. समपायी हा परमात्मा उभा आहे. समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या कटी कर समचरण साजिरे. खूप प्रमाणे ते हे समचरण साजिरे विटेवरी, किंवा मग विटेवरी समचरण संती खोन सांगितली. या अर्थानं
पंढरीनाथाचे पाय हे सम आहेत म्हणून महाराज म्हणतात समचरण, आणि याची दृष्टी सम आहे. समदृष्टीचा एक दोन पद्धतीनं आपण थोडासा विचार करणार आहोत. एक तर समदृष्टी म्हणण्यामध्ये हा परमात्मा सगळ्यालाच एकच फल देतो, या फलत्वावच्छेदकानं विचार केला तर याची दृष्टी सम आहे. कृती अवच्छेदकानं विचार केला तर सगळ्याप्रती याची कृती सम नाही. राक्षसा दैत्याप्रती असुराप्रती याची कृती वेगळी आहे, भक्ताप्रती याची कृती वेगळी आहे. कारण स्वतः देवानीच म्हटलेलं आहे, म्हणजे ज्ञानोबरांनीच म्हटलेलं आहे, कृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे परब्रह्म. फळाच्या दृष्टीनं पावे परब्रह्म साक्षात्कारी ही समदृष्टीच आहे देवाची. पण कोपोनी ज्यासी मारी कृतीत बदल आहे. पण फलाच्या दृष्टीनं मात्र हा परमात्मा सर्वांप्रती समदृष्टीनं आहे. सगळ्याला एकच फळ देतो. कोणतं फळ देतो हो? 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी किती त्याचा विस्तार केलेला आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्याईसे पवित्र वैरियाही दिधली. मोक्षासारखी मोक्षुदुराराध्यू किर होई, परी तो आराधी तुझे पाय, म्हणून धाडीसी तेथ जाय पाय पूजैसा. या परमात्म्यानं कोणाला मोक्ष दिला नाही सांगा? जेवढे असुर याच्याकडे आले त्या प्रत्येक असुराला यानं मोक्ष दिले आहे. तुम्ही म्हणाल महाराज भक्ताचं सांगा हो, असुराचं काय सांगा? आता भानगड अशी आहे, ज्ञानोबरांनी याला खूप सुंदर युक्तिवाद ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात सांगा, ज्या चंदनाच्या संगतीमध्ये कडुलिंब येतं ते चंदनाच्या सुगंधानं इतकं सुगंधी होतं की देवाच्या कपाळावर जाऊन बसायचं सौभाग्य त्या कडुलिंबाला प्राप्त होतं. मग जर कडुलिंब चंदनाच्या संगतीतलं देवाच्या कपाळावर जातं तर चंदन कुठं जाईल? पाहे पा चंदनाचे अंग निळे, शिवितले निंब होते जे जवळे, ते निर्जीवी ही देवाची निढळे वैसनी केली. असं जर असेल, मग जर निंब देवाची निढळी वैसनी केली, दुर्बळ लाकुडे देव माथा, अचेतन काष्ठ सर्वता चढे देव ब्राह्मणाची या माथा. याचा अर्थ असा आहे की जर सामान्य लाकडं जर चंदनाच्या संगतीत देवाच्या मस्तकावर जातील तर चंदन तर कुठं जाणार आहे? तसं 8व्या अध्यायात एक ओवी, आता मला ओवीचं स्मरण नाही, पण देवानी कोणीतरी एखादा आडलेला आहे आणि त्यानं जर मला आळवलं तर मी त्याला सोडवायला धावतो. मग माझ्या भक्ताच्या अंतकाळाच्या वेळेला मी त्याला कसा डावलेला असं देवाने संवाद केलेला अर्जुनाचे. तो प्रसंग म्हणजे ते ऋणवयपण देखून अंगी आम्ही उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची आता इथला आलेला प्रसंग आहे. तसं आसुरालाच मोक्ष देतो हे का सांगायचं आहे? आसुराला जो मोक्ष देतो तो भक्ताला कसा देणार नाही? कैमूर्तिक न्यायाने याचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे की जो देव आसुराला सुद्धा मोक्ष देण्याच्या दृष्टीनं भेदभाव करीत नाही, म्हणून याची दृष्टी सम आहे. मग कोणाकोणाला मोक्ष दिला यानं, कशा कशा पद्धतीनं दिला? ज्ञानोबरांनी पुढे सगळी लिस्ट सांगितलेली आहे. काय ओवी? मोक्षुद्वराराध्यू किर होय, परी तो आराधी तुझे पाय, म्हणून धाडीशी तेथ जाय पाय पूजैसा. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्यी सवरसू दिधला पुतनी, जी विषाचे निस्तनपाने मारू आली. स्तनाला विष लावून देवाला मारायला आलेली पुतना. गुरुवर यांच्या मुखातून आम्ही ऐकलंय असं, गुरुवर शेखर बाबांच्या मुखातून, की देव 6 दिवसाचे ज्या वेळेला पुतना आली त्यावेळेला, आणि देवानी विचार हाच केला की 6 दिवसाच्या बाळाला कोणाचं आपण स्तनपान करतो याच्याशी काही घेणं देणं नाही. जी आपल्याला स्तनपान करवते ती आपली आई हेच त्याला ठाऊक असतं. म्हणून 6व्या दिवशी पुतनेनं स्तनपान करविलं ना, म्हणून जो मोक्ष यशोदेला दिला तोच मोक्ष भगवंतांनी पुतनेला दिला. का? माईचा दर्जा दिला. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी, लेभे गतिम धातृची ताम तत्वन्यम क्वम वा दयालुम शरणम रजेम. उद्धवाच्या मुखातले हे जे वाक्य आहेत भागवतातले, की याच्यासारखा दयाळू कृपाळू उदार कोण आहे की जो मोक्ष यशोदेला दिला तोच मोक्ष भगवंतांनी पुतनेला दिला. ही याची समदृष्टी आहे. म्हणजे एकटी पुतनाच आहे असं नाही. ज्ञानोबराय पुढे वर्णन करतात, हा गा राजसूय यागाची या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी,
कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ती जिलासी ऐसिया अपराधिया शिशुपाला आपण पेठावो दिधला गोपाळा. 100 शिव्या दिल्या समाजामध्ये, एकांतात काही असू द्या हो, पण लोकात देवाला बोला बरं, 1 नाही 2 नाही 100 दुर्वचन भगवंताच्या प्रती शिशुपालानं उद्गार काढले. पण शिव्या देणाऱ्याला सुद्धा भगवंतानी कृतीतून मारल्यासारखं दाखवलं. पण त्या शिशुपाला सुद्धा आपण पेठावो दिधला गोपाळा, म्हणजे भगवंतानी मोक्षच दिला. म्हणजे पुढं ज्ञानोबराय वर्णन करतात, उत्तान चरणाची आ बाळा काय द्रौपदी चाड, तो वनी आला याची लागी बैसावी की पितयाची उत्संगी. मला बापाच्या मांडीवरून कुणी ढकलून देऊ नये हे मागायला आलेला ध्रुव, पण भगवंतांनी त्याला कुठं बसवलं हो. ज्ञानोबराय म्हणतात, तो वनी आला याची लागी बैसावी की पितयाची उत्संगी, तो चंद्र सूर्यादिका परिसजगी श्लाघू केला. चंद्र सूर्य नव्हे, ब्रह्मदेवाच्या पदाच्या वरचं पद ध्रुव बाळाचं आहे. अढळ पद भगवंतांनी दिलं. अढळपदी बाळ बैसविला धरू, क्षीराचा सागरू उपमन्या, अशी याची दृष्टी सम आहे. ज्ञानोबराय पुढं वर्णन करतात, ऐसिया वनवासिया सकाळा, देता इकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजामिळा, आपण पेदेशी, जेनी उरी हनितला असे पापरा, तयाचा चरणो हसी गा दातारा. अजूनही वैर्याच्या कलेवरा विसंबसीना, किंवा हा गा तू ते आराधीना ऐके, होती पुसा बोलावी त कौतुके, ते वैकुंठित वा गणिके सुरवाडू केला. ज्ञानोबराय हे सगळं वर्णन करतायत. ती गणिका नावाची वेश्या, तिने एक पोपट पाळला आणि पोपटाचं नाव होतं राघव. आणि मरू लागली त्यावेळेला राघवा 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 म्हणत देह सोडला. आता ती राघव म्हणत होती, पण कोणाला गृहीत धरून, पोपटाला का रामाला? पण म्हणजे कोणत्या का निमित्ताने असे ना, माझं स्मरण तिनं केलं म्हणून तू ते आराधीना ऐके, होती पुसा बोलावी तर कौतुके. ती पोपटाला हाक मारित होती, पण ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. हे याचं औदार्य आहे. तिला वैकुंठात जागा दिली महाराज. गणिका अजामेळ कुब्जा तू विदूर, पाहता विचार पिंगळेचा, हे सगळे भगवंतानी है ना. अजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. याचा अर्थ असा आहे की हा परमात्मा समदृष्टीनं सगळ्यांना समान फल देतो. मूढा वदती विष्णाय, बुधा वदती विष्णवे, नम इत्यैवार्थंच द्वयोरपि समं फलम, द्वयोः अपि समं फलम. सर्वांना समान फळ देणारा हा परमात्मा आहे. म्हणून महाराजाला समदृष्टी हे विशेषण, म्हणजे हे वर्णन करतायत भगवंताचं, याची दृष्टी सम आहे. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसांना सुद्धा, वैर्यांना सुद्धा मोक्ष देणारा हा परमात्मा. ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये विस्तार केलेलाच आहे की, अगामी एकुलानीचे खागे, मज येवो ये भलते निमार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे, भलती जाती जन्मावे, भजिजे का विरोधावे, भक्त का वैरिया व्हावे माझाच. जे काही नातं जोडायचं आहे ते माझ्याशीच जोडा फक्त. माझा आग्रह नाही म्हणे देवाचं म्हणणं असं आहे, माझा आग्रह नाही की तुम्ही भक्तच होऊन माझ्याशी नातं जोडा. कोणतंही नातं जोडा, ते नातं पूर्णत्वाला न्यायचं काम माझं आहे म्हणे. जोडायचं काम आपलं आहे, पूर्णत्वाला न्यायचं काम त्याचं. नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा, असा हा परमात्मा आहे. म्हणून जे ज्ञानोबरांनी वर वर्णन केलेलं आहे ना, त्या या ओवीच्या सगळं, नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनतकुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्यू जैसा. इथं जैसा शब्द ज्ञानोबरांनी शेवटी घातला. का बरं? पुढं वेगळं सांगायचं आहे आता. नारद, ध्रुव, अक्रूर, प्रल्हाद हे सगळे जे महापुरुष आहेत हे भक्तीनं देवापर्यंत पोचले. पण जसा यांना भक्तीनं मी प्राप्त झालो, देव म्हणतात तैसाची गोपिकासी कामी, तया कंसा भयसंभ्रमे, एरा घातकिया मनोधर्मे शिशुपालादिका. या सगळ्याला मी प्राप्त झालो. म्हणून देवाचं म्हणणं एकच आहे, कुठल्या का निमित्तानं आशेना माझ्याशी जुळलं पाहिजे. ज्ञानोबरांनी किती गोड दृष्टांत दिला तिथं. वरी फोडा वयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, ते मिळते प्रसंगी सोनीची होय. आज बघा एकादश आहे आणि एवढ्या ढेकरा विलाल्या तुम्ही म्हणसाल एकादश कसली करलो लाव महाराज.
पण एकादश म्हणून जास्त खाते माणूस असा आहे, त्याच्यानं होऊ लागले. ह्या सांभाळून आता चल त्या गाडवावनी चर पण एकादश कर असं. आपला विषय सुरू होता. काय सुरू होता विषय सांगा. काय हे तुमचे श्रोते, तुमच्या ह्याच्यातले श्रोते आम्हाला सांगणार. जाऊ द्या आता, तुम्ही तर सांगायलेला मला काय ऐकू येईना असं आहे. असू द्या. लोह मिळो सखा परिसाचे अंगी. वरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी, ते मिळतीये प्रसंगी सोनेची होय. गुरुवर यांच्या मुखातून ऐकलेला प्रसंग तशाला तसा सांगतो. एकदा काय झालं म्हणे, सगळ्या लोखंड जातीची बैठक बसली. म्हणे आपली जात हळूहळू संपुष्टात येऊ लागली. कशामुळे म्हणजे ह्या परिसामुळे होऊ लागले. असं जर ह्या परिसानं सगळ्या लोखंड जातीला सोनं करायचं ठरवलं तर लोखंड राहणारच नाही. मग करायचं काय. सगळ्या लोखंडांनी ठरवलं की परिसाला आपल्या घरी बोलवायचं आणि त्याला मारून टाकायचं. सगळं नियोजन झालं. त्या परिसाला आमंत्रित केलं म्हणे घरी यायला. आता ते रंगवून सांगण्याची पद्धत आहे त्यांची. मी आपलं उगाच थोडक्यात सांगतो. आपल्याला वेळेचा फारच म्हणजे समयदारिद्र्य आहे आपल्याकडं सध्या. तर मग हां ते आमंत्रित केलं. सगळ्या घटकांना सांगितलं ज्याची त्याची सेवा ज्येष्ठनं करायची. आल्यावर पाणी कोण द्यायचं, पाय धुवायला मग कोण त्याचे टावेलनं पाय पुसायचे, बसायला आसन कोण व्हायचं. आणि परीस येऊन ऐरणीला आसन केलं. ऐरणीला आणि परीस येऊन ऐरणीवर बसला. आता लोखंडाच्या घरात ऐरणीचंच आसन होणार की हो, तिथं कुठून कुशन आणायचं. तर मग ते ऐरणीचं आसन झालं. आणि सांगितलं की परिसानं बूड ऐरणीवर टेकवलं की वरून घणानं ठोका द्यायचा म्हणून सांगितलं. कशासाठी, त्याचा चुरा करायसाठी. हे सगळं नियोजन झालं. परीस आला, ऐरणीवर स्थानापन्न झाला की वरून घणाने ठोका दिला. पण मला एक विचारायचं आहे आपल्याला ज्ञानोबरांच्या भाषेतून, ज्या क्षणी मारण्याच्या निमित्तानं घनाचा आणि परिसाचा संबंध आला त्याच क्षणी घनाचं काय होईल हो, सोनं होईल की नाही. याचा अर्थ असा आहे, वरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाची अंगी, परी ती मिळतीये प्रसंगी सोनेची होय. हे चिकवणे एके मिसे. ज्ञानोबराय पुढे सिद्धांत करतात, हे चिकवणे एके मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे, येतुले हो मग आपैसे मीची होणे असे. मग कोण्या का निमित्ताने असे ना संबंध देवाशी यावा. आपली भानगड कशी आहे, आपल्याला देवाची सेवा करायची आहे पण संबंध जगाशी ठेवायचा आहे. भानगड हिथंच सगळं घोटाळा आहे हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संबंध देवाशी जोडावा. मग सेवा जगाची केली तरी चालतंय, काही बिघडत नाही. पण हिथंच वर्म चुकलंय आपलं. ते चुकल या वर्म फेरापडे जे म्हणतात की नाही, किंवा आमच्या बली महाराज आहेत एक चिकुंद्र्याचे, ते बली महाराज म्हणतात जीवानं हिथंच गरणा खाल्लाय म्हणतात. काय गरणा खाल्लाय की संबंध देवाशी जोडावा आणि सेवा जगाची करावी. पण आपलं घोडं इथंच हुकलंय की म्हणे संबंध आपण जगाशी जोडला आणि सेवा देवाची सुरू आहे. परिणाम काय झाला, सेवेचा हेतू सुद्धा संसार झाला. सेवेचा हेतू, सेवेच्या सेवा करून मिळवायच्या जे काही अपेक्षा आहेत त्या सुद्धा सगळ्या भौतिक संबंधानं झालेल्या आहेत. असो, तो आज आपला काही मुख्य विषय नाही. पण सांगण्याचा अर्थ असा आहे, कोणत्याही निमित्तानं असो देवाशी ज्याचा संबंध आला, मग तो वैर रूपानं असो, मैत्री रूपानं असो, दास्य रूपानं असो, कामाच्या निमित्तानं असो, भक्तीच्या निमित्तानं असो, परमात्मा सगळ्यांना समान फल देतो. म्हणजे आपलं स्वरूप प्रदान करतो. त्या भक्ताला आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करून घेतो. म्हणून याची दृष्टी सम आहे. वैकुंठवासी परमशुद्धीय गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे या समदृष्टीसाठी एक दृष्टांत सांगायचे. तो दृष्टांत म्हणजे असा की म्हणे एक दिवशी मंदोदरी रात्रीच्या वेळेला दचकून उठली. नामदेव महाराजांनी खूप सुंदर पद्धतीनं गाथ्यामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. मंदोदरी बोले रावणाप्रती, मी स्वप्न देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला, दोघे धनुर्धर वीर वानर, उतरून आले पैल सागर, एका परिस एकांगवीर, नाना बडिवार बोलती, नेनो त्यांचा वळी आला, लंके भोवती वेढा दिधला. अशा पद्धतीनं मला स्वप्न पडलं म्हणे पतिदेव की तुम्ही ज्या रामाची सीता चोरून आणलेली आहे ती सीता लवकरात लवकर रामाला परत करा. रिहाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण
तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल, हे मंदोदरीचं वचन नामदेवरायांनी लिहिलेलं आहे. नामदेवराय म्हणतात हे सगळं होईल, पण कृपा करा ती सीता वापस करा. मी भयंकर स्वप्न पाहिले. हो, एवढ्या 400 कोस समुद्रावर शिळांचा पूल तयार झालेला मी स्वप्नात पाहिला. 2 धनुधारी आहेत, बाकी सगळे वानर त्यांच्या सोबत आहेत. आणि अशा पद्धतीनं मी ते सगळं स्वरूप पाहिलेलं आहे. मला आता भीती वाटायला लागलेली आहे. कुंभकर्ण सुद्धा रक्ताच्या थरोळ्यात मी पाहिलेला आहे. तर कृपा करा. आणि असं बोलता बोलता मंदोदरी म्हणाली की बरं झालं म्हणे काय की बिभीषण भाऊजी शहाणे झाले. मंदोदरी करी विनंती परिसा स्वामी लंकापती, सोडा रामाची अंतुरी जवतो राम असे दुरी. जोपर्यंत राम दूर आहे तोपर्यंत त्याचं वैर सोडा आणि लवकरात लवकर रामाला शरण जा. बिभीषण भाऊजी हुशार झाले आणि रामाला वेळीच शरण गेले. रावणाने इकडे इकडे पाहिलं आणि एकांत आहे असं पाहून एकांतात काही गोष्टी बोलू लागला. कसं असतं, सगळ्या गोष्टी लोकात बोलू नये माणसाला. प्रेमाचं वर्णन करताना जे 6 अंग प्रेमाचे सांगितलेले आहेत, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला घरी बोलवावं, त्याच्या घरी जावं, अशा गोष्टी ज्या काही 6 सांगितलेल्या आहेत त्यापैकी 2 गोष्टी अशा आहेत, गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छती. गुह्यम आख्याती पृच्छती. तर आता रावण मंदोदरीला खऱ्या गोष्टीनं बोलू लागला. म्हणजे मंदोदरी, तुला वाटतं का खरंच बिभीषण शहाणा असेल? आणि तुला वाटतं का मी एवढा हेळवाक असेल की तू सांगायलीस, माझे मंत्री सांगायले, सगळे सांगायले, माझं काही लक्ष नाही आहे तुमच्या सगळ्याच्या बोलण्यावर? पण तसं नाही. म्हणसे विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना, काय तो रामाशी भेटला परी रामची नाही झाला. बिभीषण रामाला जाऊन भेटला इथपर्यंत ठीक आहे, पण रामाला जाऊन भेटून त्यानं मिळवलंय काय? राम झाला का? नाही झाला. लंकेचं राज्य मिळवलंय. आणि जर तुला वाटत असेल की मनसी झाला लंकापती, नाश पावेल कल्पांती, एक ना एक दिवस या लंकेचं राज्य संपुष्टात येईल. एक ना एक दिवस हा देह सोडून विभीषणालाही जावं लागेल. लंकापती होणं म्हणजे जीवनात काही मिळवणं आहे असं नाही. आणि तुला जर वाटत असेल की मग मी काय मिळवलंय वैर करून, तर नामया स्वामी ते जिंकोन अवघा रामची मी होईन. रावण म्हणतो मंदोदरी, ज्या दिवशी राम या लंकेत प्रवेश करतील आणि रामरायाचं सुंदर स्वरूप हे सगळे असुर माझ्यासोबतचे त्या श्रीमुखाचं अवलोकन करतील आणि रामाच्या हातानं गतप्राण होतील, त्या दिवशी त्या सगळ्याचा उद्धार होईल. नाहीतर मला जर रामाच्या चरणावरच पडायचं होतं आणि माझा उद्धार करून घ्यायचा होता, तर ज्या दिवशी पंचवटीला गेलो होतो मी नाशिकला, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं मी रामाचे पाय धरून मुक्त झालो असतो. पण मला वाटलं मी मुक्त होईन हो रामाचे पाय धरून, पण माझ्या लंकेत राहणाऱ्या अनेक असुरांचा कल्याण कसं होईल? पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, परी सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरून आणली. याचा अर्थ काय आहे की भगवंतानी रावणाशी वैर केला असं जगाला जरी दिसत असलं तरी त्यातला एक भाव लक्षात घेतला पाहिजे की वैर केलं ही गोष्ट जगाच्या दृष्टीने आहे, रावणानं वैर केलं ही जगाच्या दृष्टीने आहे. पण ज्या दिवशी रावणाचा देह रणांगणामध्ये पडला त्या क्षणी रावणाची दिव्य ज्योत रामप्रभूच्या स्वरूपामध्ये एकरूप झाली. भगवंतांनी रावणालाही मोक्षच दिला. ठीक आहे महाराज. आणि याच दृष्टीला तुकोबराय डोळ्यापुढे ठेवतायत आणि पंढरीनाथाला हे विशेषण देत आहेत की समदृष्टी. भक्ती करणाऱ्याला जो मोक्ष हा परमात्मा देतो तोच मोक्ष वैर्याला सुद्धा द्यायला बसलेला हा परमात्मा आहे. म्हणून तर याला उदार म्हणतात. म्हणून तर याची कीर्ती जगामध्ये जगदानी अशी आहे ना. ब्रीदजाचे जगदानी तोची मनी, हा जगदानी आहे याच अर्थाने उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. या संबंधाने जर विचार करायचा झाला तर हा असा अपरिमित उदार असणारा परमात्मा आहे जो समदृष्टीनं सगळ्यांना समफल देतो. फलाच्या दृष्टीनं याची दृष्टी सम आहे असा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. एक तर असुरांनाही मोक्ष देतो, दुसरं भक्ती करणाऱ्यामध्ये कोण श्रेष्ठपणानं भक्ती करत असेल, कोणाची भक्ती श्रीमंत आहे
कोणाची भक्ती गरीब आहे, गरीब आणि श्रीमंत म्हणता येत नाही भक्तीत, पण एक उगा आपलं बोलायचं, संवाद करायचं म्हणून बोलू लागलो. म्हणजे ऐश्वर्यानं युक्त काही लोक देवाची भक्ती करतात ना, ऐश्वर्यानं करतात, शस्त्रोपचार पूजा करतात देवाची. शस्त्रोपचार पूजा करणाऱ्याही भक्ताला देव तेच फळ देतो. आणि पुढे भगवान म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्तिपरुतमश्नामी प्रयतात्मनः. पत्रम पुष्पम फलम तोयम, एक एक गोष्ट खाली खाली आणली देवानी. म्हणजे आधी पत्र पुष्प फळ हे बजावया मी केवळ, वाचोनी लाग निष्कळ भक्ती तत्वा. म्हणजे ह्यातलं बी काही जर प्राप्त होत नसेल, सापडत नसेल, तर देवाने असं म्हटलं की पाण्याची तर तुला काही अडचण होणार नाही ना अर्जुना, पाणी का होईना पण मला समर्पित कर. म्हणजे पण कसं कर? भगवंतांनी सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या, भक्तिभावानं समर्पित कर, हा भगवंताचा आग्रह आहे. भक्तिभावानं का? कारण देवाला वस्तूशी घेणं देणं नाही, आपल्या भावाशी घेणं देणं आहे. या दृष्टीने जर विचार केला तर भक्त्या तुष्यति केवलम नच गुणैहि. भक्ती काय हो? भक्त्या तुष्यति केवलम, भक्तिप्रियो माधव. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतिरुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किम नाम रूपमधिकम किम तत्सुदाम्नो धनम. भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर्भक्तिप्रियो माधवा किंवा श्रीपती. म्हणून भक्त्या तुष्यति, म्हणून भक्ता भक्तातही हा भेद करत नाही फळ देण्याच्या दृष्टीनं, आणि आसुरात वैर्यात आणि भक्तातही हा भेद करत नाही फळ देण्याच्या दृष्टीनं. म्हणून याची दृष्टी सम आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून महाराज म्हणतात, समचरण समदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. आता हे देवाच्या दृष्टीनं आपण विचार केला, त्याच्या पुढं म्हणजे सर्व अवताराच्या किंवा त्याच्या मूळ स्वभावाच्या दृष्टीनं हा विचार आपण केलाय. आता त्याच्या पुढं जाऊन जर विचार करायचा झाला तर त्याच्या पुढं जाऊन विचार असा आहे की पांडुरंगाची समदृष्टी कशी आहे. फलाच्या दृष्टीनं तर हा सगळ्यांना समान फल देतो यात संशय नाही, पण पांडुरंगाची कृती सुद्धा समच आहे सगळ्याप्रती. कोणी कसाही असो, कोणीही असो, या भगवंताच्या हातामध्ये शस्त्रच नाही. म्हणजे आसुरांना सुद्धा शस्त्रानं उत्तर देणारा हा पांडुरंग परमात्मा नाही. अन्य अवतारामध्ये या देवानं वैर्याला मोक्ष दिला, पण मारून मोक्ष दिला. पण या अवतारामध्ये मात्र भगवंतांनी वैर्याला मोक्ष देताना मारण्याचा प्रभाव केला नाही. हे कर ना त्याला, ह्याच्यात घे की. ठीक आहे, भगवंतानी भगवान श्री पंढरीश परमात्म्यानी मारून मोक्ष कोणाला दिला नाही, न मारता मोक्ष दिलेला आहे. यानं शस्त्र हातात घेतलं नाही. या संबंधानं आपण सगळा विचार उद्याला करणार आहोत. आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू. जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगाचा आधार घेऊन आपण पुढं चालत आहोत. आज चौथा दिवस समदृष्टीवर थोडंसं आपण सद्गुरु कृपेनं चिंतन केलेलं आहे. आता उद्या अजून काही समदृष्टीच्या संबंधानं म्हणजे भगवान श्री पंढरीश परमात्म्याची दृष्टी सम कशी आहे त्या संबंधानं थोडासा विचार आपण उद्याला करणार आहोत. तसं तर आसुरांना आणि भक्तांना एक फल देतो, फलाच्या दृष्टीनं समदृष्टी कशी आहे देवाची याचा विचार आज झाला. पण पंढरीनाथाची विशेष समदृष्टी कशी आहे याचा विचार आपण उद्याला करू आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू. एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न म्हणजे मी काही प्रश्नाचं उत्तर देणे इतका मोठा नाही, परंतु उगा आपलं काहीतरी त्या निमित्तानं संवाद साधता यावा या दृष्टीनं आपण त्याचा थोडासा विचार करणार आहोत. की एका भाविकाने असं विचारलेलं आहे की म्हणजे माणसाला ज्ञान किंवा कला थोडी जरी प्राप्त झाली की लगेच अहंकार का बरं येतो. आता त्याचं उत्तर जर द्यायचं झालं तर एकतर त्या ज्ञानाच्या आणि कलेच्या द्वारा आपण भगवंताची सेवा करू शकतो, हा जर भाव त्याच्या अंतःकरणात नसेल तर मग त्याचा अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट बाहेर, असं एक त्याचं कारण आहे की म्हणजे
पूर्ण ज्ञान झालेला मनुष्य अहंकार करीत नाही. फळ दिया तरुच्या शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. याचा अर्थ काय आहे? ज्या झाडाला भरपूर फळं लागले त्याच्या फांद्या खाली उतरलेल्या असतात. याचा दुसरा एक अर्थ असा होतो, ज्या फांद्या लवत नाहीत त्या फळांनी लखडलेल्या नाहीत, हा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे काय की ज्ञानाचा फक्त देहपोषणासाठी देहभरणासाठी ज्यांनी विनियोग केलेला आहे तिथं अहंकार संभवण्याची शक्यता आहे. त्या ज्ञान आणि कलेच्या द्वारा देवाची सेवा करावी हा जर हेतू अंतःकरणामध्ये पूर्णतः असेल मग मात्र त्या ज्ञानाचाही कलेचाही अहंकार येत नाही. उलट भगवान माझ्याकडून ही सेवा या निमित्तानं करून घेत आहेत हा भाव अंतःकरणात दृढ होतो. असं माझं व्यक्तिगत भाव आहे. पुढं आता आपण सुज्ञ मंडळी आहात सगळे, तुम्ही सुद्धा सांगा की याचा अजून काही पद्धतीनं विचार करता येणं शक्य आहे. आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.